थेट जाऊयात, किरीट सोमय्या बोलतात। Aarti Kulkarni has sentenced 15 days imprisonment, ₹25,000 fine, which will be given to Medha Somaiya. तर संजय राऊत यांना कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेवरती किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया पुढे आलेली आहे। मेधा किरीट सोमय्या यांनी हा खटला दाखल केलेला होता। किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांच्याकडून संजय राऊत यांच्या विरोधामध्ये अब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्यात आलेला होता आणि त्यात आज कोर्टाने संजय राऊत यांना दोषी ठरवत त्यांना 15 दिवसांची कैद सुनावलेली आहे आणि त्यासोबतच 25,000चा दंड हा संजय राऊत यांना सुनावलेला आहे आणि यावरतीच आता किरीट सोमय्या यांची ही प्रतिक्रिया आलेली आहे। थोड्या वेळापूर्वीच नील सोमय्या यांनी सुद्धा पुढारी न्यूजकडे प्रतिक्रिया दिलेली आहे। न्याय व्यवस्थेवरती विश्वास बसवणारा हा निर्णय असल्याचं सोमय्या यांनी म्हटलेलं आहे। मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधामध्ये हा अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता, ज्यामध्ये संजय राऊत हे या खटल्यामध्ये दोषी आढळलेले आहेत। मीरा भाईंदरमधील शौचालय बांधकाम घोटाळ्याच्या आरोपांप्रकरणी हा खटला मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधामध्ये दाखल केलेला होता आणि या खटल्याच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद सुनावलेली आहे। संजय राऊत अब्रू नुकसानीच्या या खटल्यामध्ये कोर्टाला दोषी आढळलेले आहेत। कैदेसोबतच 25,000चा दंड सुद्धा संजय राऊत यांना कोर्टाने ठोठावलेला आहे। त्यामुळे आता या निर्णयानंतर संजय राऊत यांच्याकडनं कशी वरच्या कोर्टामध्ये दाद मागितली जाते हे सुद्धा पाहायचं, काय त्यांची प्रतिक्रिया असेल ही सुद्धा जाणून घ्यावी लागेल। संजय राउत को 15 दिन की सजा सुनाई गई, उसको कस्टडी में लिया गया है। 25,000 रुपया जुर्माना जो उन्होंने कंप्लेंट प्रोफेसर डॉक्टर मेधा सोमय्या को देना पड़ेगा। न्यायालयाचा निर्णय हा सर्वांनी स्वीकारला पाहिजे आणि त्यानुसार पुढे गेलं पाहिजे आणि तशा चुका पुन्हा होण्याची काळजी घेतली पाहिजे। तर या निर्णयानंतर भाजपच्या नेत्यांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया आपण बघत होतो। किरीट सोमय्या आणि त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया आलेली आहे। न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवला पाहिजे अशी प्रतिक्रिया भाजपच्या नेत्यांकडून येताना दिसते।